महावितरणच्या लोमकळत्या विद्युत तारेमुळे ट्रकला आग, पशुपालकांचे मोठे नुकसान। सेलू, परळी येथे चायाच्या ट्रकला भीषण आग, कडबा जळून खाक, औष्णिक विद्युत केंद्राच्या विभागाची अग्निशमन गाडी वेळीच दाखल, मोठा अनर्थ टळला, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान। बाळू फड यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। सेलू, परळी वैजनाथ येथे शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास जनावरांना चारा म्हणजेच कडबा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली। ही आग महावितरणच्या खाली लोंबकळणाऱ्या विद्युत तारेच्या स्पर्शामुळे लागल्याची प्राथमिक माहिती शेतकरी विलास राठोड यांनी दिली आहे। परळी वैजनाथ तालुक्यातील परिसरात सध्या तापमान सुमारे 42 अंश सेल्सिअसच्या घरात असून प्रचंड उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती। ट्रकमधील संपूर्ण कडबा जळून खाक झाला असून शेतकरी विलास राठोड या पशुपालक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंचपती तथा युवा नेते बाळू फड यांनी तत्परता दाखवत औष्णिक विद्युत केंद्राच्या विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला। त्यांच्या प्रयत्नांमुळे अग्निशमन दलाची गाडी वेळेत घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आली। या घटनेनंतर शेतकरी विलास राठोड यांनी महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे।